गुड मॉर्निंग एव्हरीवन. मागच्या तासापर्यंत आपण सरफेस टेन्शनचा जवळपास पूर्ण पार्ट स्टडी केला. त्याचे न्यूमरिकल्स वगैरे आपल्याला बघायचे. त्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा. तुम्हाला खूप वेळा असे प्रश्न येतील की नंबर ऑफ ड्रॉपलेट combine together to form a single drop or a single drop of certain radius breaks into or splits into number of droplets. During this process, find out the energy liberated or energy absorbed. एखाद्या वेळेस अशी प्रोसेस असते की नंबर ऑफ ड्रॉपलेट एकत्र येऊन एक मोठा ड्रॉप तयार होतो. काही वेळा त्याच्या विरुद्ध प्रक्रिया असते. एक मोठा ड्रॉप मर्क्युरीचा स्पेशली तो स्प्लिट झाला, नंबर ऑफ ड्रॉपलेट तयार झाले. तर त्या दरम्यान एनर्जी ॲब्सॉर्ब किंवा एनर्जी लिबरेटेड याचं किंमत काढा असं आपल्याला विचारतो. एक कॉमन प्रश्न असतो. बोर्डच्या परीक्षेला आला तर 3-4 मार्कासाठी येऊ शकतो आणि ऑब्जेक्टिव्हच्या एक्झाममध्ये आला तर तुम्हाला तो 1 मार्काला येऊ शकतो. त्याचं एक फॉर्म्युला तयार करायचा. बोर्डची पद्धत वेगळी, ते मी तुम्हाला फोटो पाठवला त्याच्यात बघू शकता, आणि ऑब्जेक्टिव्हची पद्धत वेगळी, तिथं डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. तर आपण वर्क डन म्हणू शकतो त्याला थोडक्यात. ड्युरिंग कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ ड्रॉपलेट्स इंटू अ सिंगल ड्रॉपलेट ऑर स्प्लिटिंग ऑफ अ ड्रॉप इंटू नंबर ऑफ ड्रॉपलेट. जेव्हा एरिया कमी होत असतो तेव्हा एनर्जी लिबरेट होते, आणि जेव्हा एरिया वाढत असतो तेव्हा एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते. तो पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा. तर आपण सुरुवात करू. फॉर्म्युला डायरेक्ट त्याचं गणित वगैरे तुम्हाला आहे, त्या पुस्तकात काही रिलेशन दिलेलं नाही, आपण त्यात तयार करू. लेट कॅपिटल आर द रेडियस ऑफ ड्रॉप आणि स्मॉल आर रेडियस ऑफ ड्रॉपलेट. मोठा ड्रॉप असेल त्याची रेडियस असेल कॅपिटल आर, आणि जे ड्रॉपलेट छोटे छोटे तयार होतील त्यांची रेडियस असेल स्मॉल आर. गृहीत धरू या प्रोसेसमध्ये n नंबर ऑफ ड्रॉपलेट असतील. नंबर ऑफ ड्रॉपलेट असतील. या प्रोसेसच्या दरम्यान वर्क डन कसं केलं जातं ते आपल्याला काढायचं. आपल्याकडं रिलेशन होतं वर्क डन आणि सरफेस टेन्शनमधलं. कॅपिटल टी इज इक्वल टू आहे डब्ल्यू वर्क डन अपॉन एरिया, आणि मग त्याला आपण डब्ल्यू बरोबर तयार करत असतो सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. सो एनर्जी लिबरेटेड और एनर्जी ॲब्सॉर्ब इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ चेंज इन एरिया अँड सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. So here first of all we have to find out relation between radius of drop and radius of droplet. समजा n नंबर ऑफ ड्रॉपलेट आहेत, ते कंबाईन होतात आणि एक ड्रॉप तयार होतो. ह्या प्रोसेसमध्ये मास जे असतं ते कॉन्स्टंट राहतं, फक्त बदलतं काय त्याचं व्हॉल्यूम, आणि डेन्सिटी वगैरे सारखी राहत असते. मग एका ड्रॉपचं व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ ड्रॉपलेटचं व्हॉल्यूम हे सारखं येऊ शकतं. मग त्याला प्रूफ तयार करायचं आपल्याला. उत्तर वाटलं तर आपण लिहून मास ऑफ ड्रॉप इक्वल टू mass of n droplet. So here capital M is equal to n into small m. Mass equal to rho into v, volume here n into rho into small v. स्मॉल v असेल छोट्या ड्रॉपलेटचं व्हॉल्यूम आणि कॅपिटल V असेल मोठ्या ड्रॉपचं व्हॉल्यूम. सो रो into 4/3 into pi r cube equal to n into rho into 4/3 pi into small r cube. So this rho 4/3 pi, rho 4/3 pi get cancelled. Here capital R cube equal to n into small r cube. So finally capital R equal to n to the power 1/3 into r.
So this is the relation for radius of drop and radius of droplet. We can use any one, either capital R equal to n to the power 1 by 3 into R, or small r equal to n to the power minus 1 by 3 into capital R. हे आपण खाली घेतलं किंवा r by n to the power 1 by 3 असे त्याला लिहू शकतो. नाउ एका ड्रॉपचा एरिया आणि ड्रॉपलेटचा एरिया, एरिया ऑफ ड्रॉप capital A1 equal to 4 pi capital R square. Also, area of n droplet, it is A2 equal to n into 4 pi small r square. So we have to find out change in area. It is always observed that area of number of droplet is greater as compared to area of one drop. So change in area it is dA equal to A2 minus A1. You may change the notations. A1 equal to, if number of droplet combine to form a single drop, A1 will be the area of n droplets and A2 will be the area of drop. At that time, change in area equal to A1 minus A2. And this is the process where one drop breaks into number of droplets. So A1 is area of a drop and A2 is area of droplets. So change in area is area of droplets minus area of a drop. So we can write here dA is equal to A2, it is n into 4 pi small r square minus 4 pi capital R square. Take this 4 pi outside the bracket. This change in area can be written as 4 pi. Here it is small n into r square minus capital R square. So this is the relation for change in area. Now we can write change in area for, in terms of, we can say in terms of capital R or small r. It is used during the combination of droplets into single drop or breaking of a drop into number of droplets. Here you can write capital R equal to n to the power 1 by 3 into small r, or small r equal to, it is capital R divided by n to the power, that is minus 1 by 3 into or divided by. So instead of capital R, here you can write small r in terms of small r. So here change in area is equal to, here it is 4 pi. Here instead of small r, we can write n to the power minus 1 by 3 into capital R. So here n into n to the power of minus 2 by 3 into capital R square minus capital R square. So take capital R square outside the bracket. So dA is equal to this 4 pi into capital R square. See here, n to the power 1 into n to the power of minus 2 by 3. Here you can write n to the power of 1 by 3, here minus 1. In terms of capital R, here 1 base is equal addition of powers, 1 minus 2 by 3. 3 into 1, 1, 3 minus 2, 1, 1 by 3. So it is dA equal to 4 pi capital R square into the power 1 by 3 minus small r.
in terms of small r, we can write here, we use or put that capital R equal to n to the power 1 by 3 into small r. Therefore, dA can be written, change in area can be written as, this equation instead of capital R, n to the power 1 by 3 into r. So it is 4 pi in bracket n into small r square minus, instead of capital R, put n into n to the power 1 by 3 into r, n to the power 2 by 3 into small r square. So finally we can write dA equal to, this is 4 pi small r square in bracket n minus n to the power 2 by 3. So these are change in area. And finally we know that now dW equal to T into dA, work done or energy released or energy absorbed is equal to surface tension into change in area. So dW can be written as capital T into, in terms of capital R, it is 4 pi capital R square n to the power 1 by 3 minus 1, or this dW equal to capital T into 4 pi small r square in bracket n minus n to the power of 2 by 3. So these are the two relations for a single drop of radius capital R splits into number of droplets of equal radius, or number of droplets of radius small r combined to form a big drop. During the process of breaking of a drop into number of droplets, the energy is released, and during combination, or energy is absorbed, and during combination of number of droplets into single drop, energy is absorbed. So these are the formulas for energy released or energy absorbed during splitting or combination of number of droplets. तर हे पूर्ण हा फॉर्म्युला तर डायरेक्ट तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवावं लागेल. कमीत कमी वेळेत जर उत्तर सोडवायचे असेल तर हे नाही तर मग ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला प्रत्येक वेळेस रिपीट करावं लागते. जर बोर्डसाठी विचार केला तर पूर्ण प्रोसिजर रिपीट करायची, आणि जर डायरेक्ट सोडवायचं असेल तर हे फॉर्म्युला यूज करू शकतो. आता हे जे एन दिला जातो तो पॉसिबली 827 तुमच्या पुस्तकात 2 गणित आहे, 8 ड्रॉपचा एक आहे, 27 ड्रॉपलेटचा एक आहे. इथं हे तुम्हाला एनच्या ठिकाणी 27, 8, 64, 125, 1000, 1 बिलियन, मिलियन ड्रॉपलेट इंटू पॉवर 6 हमखास असे प्रश्न असतात ज्याचं क्यूब रूट तुम्ही काढू शकता. असे गणित तुम्हाला विचारतात, याच्यात कोणत्या किमती ठेवून तुम्ही गणित वगैरे तुमचे तयार करू शकता. सो दिस इज द एनर्जी absorbed or energy liberated during combination of droplets or splitting of a drop into number of droplets. तर इथं थिअरॉटिकली हा चॅप्टर पूर्णपणे संपतो. याच्यानंतर उद्याच्या तासापासून आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा तिसरा टप्पा म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन, तो भाग आपण उद्यापासून बघू. त्याचे गणित मी आपल्या याच्यावर टाकलेले ग्रुपवर, त्याचा अभ्यास करा व्यवस्थित, सोडून पहा, काही अडचणी असतील तर विचारू शकतो. ठीक आहे.